दर्शको नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय केके न्यूज। महाराष्ट्रामध्ये करवीर तालुक्यातील वाशी या गावची बिरदेवाची यात्रा येत्या मार्चमध्ये होणार आहे। या निमित्तानं या ठिकाणी आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त जेणेकरून एक 5 ते 6 लाख लोकांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे। या यात्रेच्या अनुषंगानं या ठिकाणी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे सर यांनी या ठिकाणी नियोजन बैठकीचं आयोजन केलं होतं। या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान कमिटी आणि संपूर्ण प्रशासनाच्या वतीने ही बैठक घेण्यात आली। या ठिकाणी आपल्यासोबत करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे सर आहेत। या निमित्तानं बैठकीचं नियोजन कसं होतं याची आपण याच्याकडून माहिती घेऊया। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही, नाम घेता पुकार गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही, अन्न हे पूर्ण ब्रह्म। या निमित्तानं कसं बैठकीचं नियोजन केले काय सांगाल? या ठिकाणी सर्व विभागांचा समन्वय राहील आणि सर्व विभाग योग्य रीतीने कामकाज करून ही यात्रा योग्य रीतीने पार पाडतील याच्यासाठी आपण बैठक घेतली होती। त्यात आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, त्यानंतर ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती या सर्व विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांनुसार त्यांना कामकाज पार पाडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ते योग्य रीतीने कामकाज पार पाडतील आणि पार पाडलेलं कामकाजाची परत पाहणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये परत एका दुसऱ्या बैठकीचं देखील आपण नियोजन केलेलं आहे। आपल्या विभागाकडून या ठिकाणी कसं नियोजन करण्यात आलं? आमचा आरोग्य विभाग, त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन यामधून जे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना देऊन तसे सर्वतोपरी मदत जी काय ती या 5 दिवसाच्या उत्सवांसाठी प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे। पाणी शुद्धीकरणासाठी किंवा इतर बाबी ज्या आहेत त्यासाठी विशेष ती दक्षता घेण्यात येत आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी काय नियोजन केलं बघूया सर आपल्या विभागात? सदर यात्रेदरम्यान कोल्हापूर पोलीस दलाकडून योग्य तो बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। तसंच ग्रामपंचायत आणि इथं देवस्थान कमिटी यांना पार्किंगची सोय करून देण्यास सांगितलेलं आहे। तशा सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आलेला आहे। कोल्हापूर पोलीस दल यात्रा सुखरूप पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहील। आपल्या आरोग्य विभागामार्फत कसे नियोजन केलं? सर्वप्रथम सर्वांना मी बिरोबाच्या नावानं चांगलं म्हणू इच्छितो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आरोग्य विभागामार्फत आपल्याला आवाहन करू इच्छितो की गावामध्ये साधारणतः 5 ते 6 लाख भाविक येणार असून आपण सर्वांनी पिण्याची पाण्याची व्यवस्था ही आपली स्वतःची स्वच्छ पद्धतीने असावी। पाण्यामध्ये मेडिक्लोर वापरावे, पाणी स्वच्छ असावे, आपला परिसर व अवतीभोवतीचा परिसर जो आहे तो स्वच्छ असावा। कुठेही मच्छरांच्या डासांच्या आळ्या वगैरे तिथे राहता कामा नये की जेणेकरून आपल्याला संसर्गजन्य आजार होतील। त्याचबरोबर उघड्यावरती शौचास बसण्यासाठी लोकांना तेथे कुठे गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण गावातल्या लोकांनी जर त्यांना आपलं शौचालय जर वापरण्यास दिलं यात्रा कालावधीमध्ये तर नक्कीच आपल्याला संसर्गजन्य आजारापासून आपल्याला त्याचा बचाव करण्यात येईल। त्याचबरोबर शिळे अन्नपदार्थ, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्यासाठी आपण या यात्रेकाळामध्ये टाळले तर नक्कीच आपण आजारांपासून आपण मुक्ती पाहू शकतो अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद सर। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेनंतर कोल्हापुरातील वाशी येथील बिरदेवाची यात्रा सर्वात मोठी मानली जाते। त्याच्या अनुषंगानं ही या यात्रेच्या निमित्तानं नियोजनाची पहिली बैठक होती। पुन्हा एकदा येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या यात्रेच्या अनुषंगानं आणखीन एक बैठक होणार आहे। त्यानंतर 11 मार्चनंतर या यात्रेला सुरुवात होणार आहे। या यात्रेच्या सर्व अपडेट्स आपल्यासमोर आम्ही केके न्यूजच्या माध्यमातून देणारच आहोत। केके न्यूजसाठी कॅमेरामन अभिसह मी कृष्णा लाड। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।